आज विश्व आदिवासी दिवस आणि आदिवासी हा या भारतातला या देशातला नवे नवे तर जगातला एक मूल निवासी आहे अशा स्वरूपाची एकीकडे भावना तर भारतापुरती ही वस्तुस्थिती आहे आणि या आदिवासीला वनवासी ठरवण्याचं एक पाप एक राजकीय षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे. तर दुसरीकडे आदिवासी संस्कृती जिचं संवर्धन संरक्षण आणि ती वृद्धिंगत व्हावी या अनुषंगानं प्रयत्न न करता उलट ही कशी संपवता येईल याचं देखील एक राजकीय कारस्थान चालू आहे. ही दोन कारस्थान एकीकडे आहेत तर दुसरीकडे जल जंगल जमीनची जी लढाई आहे ती अधिक तीव्रतेने लढण्याची आवश्यकता आहे. कारण जल जंगल जमीन याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर पुंजीपतींचा यावर ताबा मिळत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या अधिकारांचं फार मोठ्या प्रमाणावर अवहेलना होत आहे. तर याच अनुषंगानं जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या आरक्षणाच्या अनुषंगानं देखील बोगस आदिवासींचा त्यामध्ये चंचू प्रवेश करून मूळ लोकांना वंचित ठेवण्याचं एक फार मोठं एक स्कॅन्डल एक रॅकेट हे महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर आदिवासी दिवस साजरा होत असताना त्यांना एकीकडे सदिच्छा शुभेच्छा देणं तर दुसरीकडे त्यांच्या समस्येच्या अनुषंगानं चिंता व्यक्त करणं असा आजचा हा दोन्ही आज हा योग जो आहे एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात हसू अशा स्वरूपामध्ये या भूमिकेतून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. काही राजकीय प्रश्न आहेत. जयंत पाटील आणि मुख्यमंत्री राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एकत्र खरं विमान प्रवास केलेला आहे. कसं बघताय या सगळ्या गोष्टींकडे? अनेक दिवसांपासून काही राजकीय घडामोडी घडतील असं देखील अंदाज व्यक्त केला जातो. सभ्यतेचा भाग म्हणून जी तटबंदी आपण राजकीय स्वरूपाची केलेली आहे मला असं वाटतं ती सामाजिक दृष्टिकोनातून समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून ती योग्य नाही. एकाच विमानात प्रवास करणं एकाच व्यासपीठावर बसणं एकाच बसनी जाणं अशी आपली एक परंपरा आणि संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे राजकारण ही वैचारिक लढाई आहे ही व्यक्तिगत लढाई नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने पैशाच्या सत्तेच्या आणि सोबतच गुंडागर्दीच्या माध्यमातून या आपल्या जुन्या वारशाला आणि या सभ्यपणाला कुठेतरी गालबोट लावलेलं आहे. त्यामुळे असे प्रवास करणं काही चुकीचं नाही. मात्र प्रवास झाल्यानंतर त्यावर लगेच शंका जी उपस्थित केल्या जाते त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. मात्र अशा प्रकारची चर्चा ही सुदृढ महाराष्ट्राकरता योग्य नाही. नाशिक पुणे रेल्वेसाठी आज चक्काजाम आंदोलन झालेलं होतं. अनेक दिवसांची मागणी आहे. खरं तर या सगळ्या संदर्भात राज्य सरकारने समिती गठीत केलेली आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन आज झालं. काय आपण देखील या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली? या सगळ्या संघर्षाचा एक लंबा इतिहास आहे. हा फार आधीच हा मार्ग व्हायला पाहिजे होता हे देखील जे बोललं गेलं ते काही चुकीचं नाही. आणि संगमनेरकरांनी जो लढा पुकारला आहे तो रास्त आहे तांत्रिक दृष्टिकोनातून आणि जो एक महामार्ग नाशिक आणि पुण्याच्या दरम्यानचा जो आहे जो एक कॉरिडॉर आहे त्यातूनच रेल्वे जावी ही त्यांची मागणी रास्त आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. देशाचे पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात आणि त्यांना सर्वांना खासदारांना तर सर्वच पक्षातल्या सर्वच दलाला लोकांना भेटले पाहिजे. मात्र जे पंतप्रधान संसदेत देत नाही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं कुठेतरी चुकीचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना भेटण्याकरता खासदार म्हणून जर प्रतिनिधी मंडळ एखादं जात असेल तर त्यात वावगं काही नाही. मात्र डिलिमिटेशन जे आहे हा भाजपचा कावा आहे आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून एक सामाजिक असमतोल एक भौगोलिक असमतोल हा साधण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यातच जे पोलरायझेशन आहे फोडातोडाने राज्य करा ही देखील त्यांची शैली त्यामध्ये फार मोठ्या प्रभावीरित्या काम करेल हे त्यांचं नियोजन आहे. त्यामुळे डिलिमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे देशविरोधी आहे संविधान विरोधी आहे. त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे. कोणाला जर भेटायचं असेल तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची मर्जी आहे. मनोज जरांगे पाटील या आरक्षणाची लढाई त्या ठिकाणी छेडलेली आहे. एकूण जर बघितलं तर काही जे प्रमाणपत्र दिलेले होते ते देखील आता रद्द होतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे सरकार मनोज जरांगे पाटील साहेब 3 वेळेस मुंबईला गेले. मुंबईवरून 3 वेळेस परतले. परतत असताना त्यांना काय काय आश्वासन दिल्या गेली होती एकदा सरकारने हे कुठेतरी जाहीर करावं. नंबर 2 यापूर्वी काँग्रेसने दिलेलं मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण पूर्ववत करून घेण्याकरता सरकार का उदासीन आहे याचं उत्तर त्यांनी दुसरीकडे द्यावं. तर खरोखर जर भारतीय जनता पक्षाला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला
आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना सुरू आहे। या जातनिहाय जनगणनेमध्ये त्यांनी जनगणना सुरू आहे आपल्या देशाची, त्या जनगणनेमध्ये जातनिहायचा कॉलम त्यांनी टाकावा आणि जनगणनेसोबत जातनिहाय जर जनगणना झाली तर जितनी जिसकी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी, या अनुषंगानं आरक्षणाचा प्रश्न हा सर्वच सोडवता येतो। त्या आरक्षणाच्या प्रश्नामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे तोही सोडवता येतो, त्यासोबतच भटक्यांचा आणि इतरही जे काही वंचितांचा आहे तोही सोडवता येतो आणि अर्थात मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा त्यातून सोडू शकतो। त्यामुळे मूळ आपल्यासमोर जी संधी आहे ती जनगणनेची आहे, त्यामध्ये जातनिहाय जनगणना करून सरकारमध्ये खरंच राजकीय इच्छाशक्ती असेल तर त्यांनी या आरक्षणातून ताबडतोबीनं मार्ग काढावा। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामाच्या अनुषंगानं अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये राजकारण तापलेलं आहे। पालकमंत्री पदाचा देखील प्रश्न त्या निमित्तानं समोर येतोय। या सगळ्या कुंभच्या अनुषंगाने आपण काय माहिती घेतली का? त्याला जोडून नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, त्याचे कामं जे आहेत रस्त्यांचे संतगतीने सुरू आहेत। साधू महंतांनी जे आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। मात्र गिरीश महाजन असं म्हणतायत की साधू महंतांनी जे आहे ते कुंभमेळ्याकडे लक्ष द्यावं, कामाच्या संदर्भात अधिकारी बघतील। नंबर 1, अद्यापपर्यंत सरकार येऊन इतके वर्ष 2 वर्षाचा काळ लोटला, मात्र अद्यापपर्यंत हे पालकमंत्री 2 जिल्ह्यांना देऊ शकले नाही। हा या सरकारचा करंटेपणा आहे आणि निष्क्रियपणा आहे आणि पोटगेपणाचा भाग आहे। नंबर 2, साधू संतांनी जी या ठिकाणच्या कामाच्यावर टिप्पणी केली त्या संधीबाबत संधी साधू गिरीश महाजनांनी जी टिप्पणी केली ही अहंकाराचं कुठेतरी त्यांचं हे प्रतीक आहे। आणि एवढंच नाही तर अहंकारासोबत या ठिकाणचा जो भ्रष्टाचार चाललाय त्या भ्रष्टाचारांची ते पाठराखण करत आहेत। नंबर 3, या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये जे चाललंय ते सर्व विष पसरवण्याचं काम सुरू आहे। वास्तविक पाहता जी आख्यायिका आहे आणि जी आपली मान्यता आहे की अमृत कलशातले समुद्र मंथनानंतर अमृत जो कलश निघाला त्या अमृत कलशातली 4 थेंब ज्या ठिकाणी सांडली त्या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं कुंभमेळा साजरा होतो। मात्र त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी हे विष सर्वदर शिंपडत आहे, याबद्दल या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे। ठाकरेंचे जे आमदार आहेत अंबादास दानवे त्यांनी एका आरएसएसचे प्रमुख असलेल्या मोहन भागवतांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली। एक भैयू महाराज नावाचं एक महाराष्ट्राच्या पटलावरचं एक नाव होतं, त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमशाळेला ज्या पत्रिकेमध्ये त्यांचंच नाव नसणं ही त्या कार्यक्रमाची एक असणारी अत्यंत निंदनीय आणि हास्यास्पद अशा स्वरूपाची किंवा दुर्दैवी बाब होती। तर दुसरीकडे तो कार्यक्रम जो आहे तो एका पारधी समाजाच्या, उपेक्षितांच्या, भटक्या समाजाच्या शाळेचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायला पाहिजे होतं कोणाला नाही याचा विचार संचालकांनी जरूर करायला पाहिजे होता। मात्र त्या कार्यक्रमाकडे संपूर्ण राजकीय दृष्टिकोनातून बघणं चुकीचं राहील। इतपर आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षाला बोलवणं म्हणजे त्या संस्था चालक आणि संस्थेचे जे लोक होते त्यांचा विचार कोणता होता हे यातून आपल्या लक्षात येईल। जल जंगल जमीन की जो लड़ाई है उसको लड़ना बहुत जरूरी है। 12 साल में इन सब मूल रहवासियों के, मूल निवासियों के अधिकारों का बड़े ही पैमाने पे उनका हनन हुआ है। तो आज के इस उपलक्ष्य में उसकी लड़ाई की सौगात लेते हुए और आदिवासी दिन की शुभकामना देते हुए मैं यहाँ पर शरीक हुआ हूँ। बदकिस्मती से आज वनवासी, आदिवासी को वनवासी तय करने वाली और नाम देने वाले लोग आज केंद्र में और राज्य में सत्ता में हैं। पश्चिम बंगाल में ममता बनर्जी के काफिले पे हमला हुआ है, कीचड़ डाला गया, चप्पल जूते फेंके, उसके ऊपर क्या कहेंगे? गणतंत्र लोकतंत्र खत्म करते हुए मोदी जी जो है ये भारत में जंगल राज लाने की प्रक्रिया में है, जिसके हाथ में डंडा उसकी भैंस, ये तत्वज्ञान को लेके वो आगे चल रहे हैं। धर्मेंद्र प्रधान जी ने आज एक बयान किया है कि मैंने इस्तीफा इसीलिए दिया क्योंकि जेनजी को जो है वो भड़काने का काम शुरू था। तो उन्होंने जो 152 बार पेपर लीक हुआ उस पर उनको कोई यदि उसका कारण नहीं तो मैं कहूंगा कि उनके जैसा बेशरम आदमी दूसरा कोई हो नहीं सकता। नासिक में कुंभ मेले को लेकर साधु संत नाराज व्यक्त कर रहे हैं, काम में देरी हो रही है, उसके ऊपर यहाँ अमृत के 4 बूंद गिरने के कारण से यहाँ पर कुंभ का आयोजन होता है और उसी नासिक में भ्रष्टाचार का जहर जो है सब तरफ पनप रहा है। और जो सच्चाई बोलने के बाद यदि अहंकार से प्रेरित कोई प्रभारी मंत्री इस प्रकार से बात यदि करता है तो भ्रष्टाचार को छुपाने की उनकी वो कोशिश है। पंतप्रधान मोदी जी ने ट्वीट किया हुआ है कि भारत छोड़ो आंदोलन में जो वीर है उनको सम्मान किया, उनकी आदरांजलि व्यक्त की, उनके बारे में क्या उसके ऊपर
हाँ, उन्होंने वो किया तो वो ठीक किया, मगर जब भारत छोड़ो आंदोलन जब चल रहा था, करो या मरो का आंदोलन चल रहा था, तो जब अंग्रेजों के साथ जो मिले हुए आरएसएस था और जो आजादी के जंग में शामिल नहीं हुए थे, उनकी निंदा भी उसके साथ करते तो ज्यादा ठीक होता। भ्रष्टाचार कुंभ को बदनाम कर रहे हो और आप खुद कुंभ को बदनाम कर रहे हो। खड्ड्यांच्यामुळे मृत्यू पण एक जो झाला आहे महाराष्ट्रामध्ये, खड्ड्यांमुळे आतापर्यंत 25 मुद्दे झाले आहेत आणि भ्रष्टाचार, खड्डे, सत्तेमधला अहंकार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र जो आहे हा भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि अधिकारांच्या अनुषंगानं काँग्रेस पूर्ण महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आंदोलन करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।